कृष्णयुग द्वापारयुगाच्या माध्यमातून जर विचार करायला गेलं तर द्वापार 8 लाख वर्षाचं, त्रेता 12 लाख वर्षाचं, कलियुग फक्त 4,23,000 एवढंच वर्ष आपल्या कलियुगाकडे आहे. त्यातलं 5,000 पूर्ण झालं. आता जे काही उरलंय तेवढं आपल्याला नामचिंतनामध्ये घालवायचं आहे. ते म्हणताल तेवढे आम्ही जगणार नाही. अरे तुम्ही जरी नाही जगलात तरी तुम्ही जे केलंय ते पुढच्या पिढीला मिळणार आहे. मी आज 100 वेळा राम म्हटलं आणि मी जर आज जीव सोडला तर माझ्या पुढे जे परंपरेनं राम म्हणतायत त्यांची मोजमापणी 100 पासून चालू होत नाही, 101 पासून चालू होते. म्हणून नामदेवराय फार सुंदर म्हणतात बघा, व्हावे तया आयुष्य कोणाला मागतायत, अकल्प आयुष्य व्हावे तया. कुळ म्हणजे हा व्यक्तिगत अभंग नाहीच आहे. हा अभंग परंपरेच्या आयुष्यासाठी आहे. हा अभंग प्रारब्धाच्या आयुष्यासाठी आहे. हा अभंग तुम्ही जे चालवताय नामचिंतन त्याच्या आयुष्यासाठी आहे. आणि जेव्हा आम्हाला कळतं की कुणीतरी दिलंय तेव्हा आम्ही गर्व करत नाही, कारण हे आमचं. माऊली म्हणतात माझं नाहीच आहे, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी. उगच कसा देव आवडेल? देव आवडायला भाग्य फार चांगलं लागतं दादा. उगच कोणालाही देव आवडत. काही काही माणसांना म्हटलं का रे बाबा काय सुंदर त्या मंगळवेढ्यात सप्ताह चालू आहे, गेला नाही सप्त्याकडे? ते म्हणतो आपलं स्केड्यूल फार बिझी आहे. तुझं स्केड्यूल बिझी नाही आहे, तुझं पुण्य तेवढं नाही आहे. माझ्याकडे वेळ नाहीये हे कारण नाहीच आहे. चुकीच्या ठिकाणी वेळ दिल्यामुळे योग्य त्या ठिकाणी वेळ द्यायची ताकद तुझ्यात राहिली नाहीये. काही माणसानं म्हटलं का रे कीर्तनाला गेलता का? तो म्हणतो मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही, मधनच आलो. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलंच नाही. चुकाच नाही ना आपल्या दादा. आपले पाय कीर्तनाकडे वळत नाही, आपल्याला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या धर्ममंडपात आपलं मन सुखावत किंवा स्थिरावत नाही, ह्यात खरंच आपला दोष नाही. माऊली सांगतात पाप जे म्हणता ना, पूर्वजन्मीचं पाप आहे जे भजन करू देत नाही, नामस्मरण घेऊ देत नाही. नामासी विनमुख तो नर पापिया. जरा उशिरा करंट लागतो का? वाजवायच्या टाळ्या, वाट नाही बघायचं का शेजारचा वाजवेल पण मी. तुम्हाला पटलंय ना, वाजवाय. अरे आनंद व्यक्त करा रे, फील द मुवमेंट. प्रत्येक क्षण जगत जा. आयुष्य आहे, जगून घ्यायचं रे. कीर्तनात बसलायत म्हणजे माहेरात बसलायत. जिथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. कीर्तन चांग कीर्तन चांग हो यांग हरी रूप. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. जणी म्हणे ज्ञान देवा बोलावंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. अधिकार कीर्तनाचा. सवळ्यातला विठेवरचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात प्रत्येकात येऊन नाचतो, ती जागा म्हणजे कीर्तन आहे. विठेवरचा मालकही भक्तांसारखा रमतो, ती जागा म्हणजे कीर्तन आहे. माणसाला माणसात बसवतं, धर्म शिकवतं, मानवतेची जाणीव करून देतं, धर्म शिकवतं. प्रत्येक माणसाला देव करायचं सामर्थ्य ज्या व्यासपीठात आहे त्याला कीर्तन म्हणायचं. एवढं अधिकारी व्यक्तिमत्व, एवढं अधिकारी व्यासपीठ आहे. कशाला चिंता करताय? जगा ना. हसू वाटलं मोठ्यानं हसा, शेजारच्या कांटाळ्या बसू द्या, हसा. काय फरक पडतो? अरे जगत जा रे, आनंद व्यक्त करत जा. संतांनी दुःखातही आनंद व्यक्त केला, आपल्याला आनंदात तरी आनंद व्यक्त करता यावा. आणि खरं सांगा, सुखातही ज्याला सुख भोगता येत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? हसू आल्यावरही ज्याला हसू वाटत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं? फील द मुवमेंट, जगा रे. हसू वाटलं मोठ्याने, रडू वाटलं मोठ्याने रडा. जगाच्या मालकाच्या दारात रडायला घाबरायचं? बिंदास रडा. नाचू वाटलं नाचा. असंही संसारात काही कमी नाचता का? आहे की नाही? बायकोनं नाचिवलं, मेवण्यानं नाचिवलं, सासऱ्यानं नाचिवलं, जावायनं नाचिवलं, दाजीनं नाचिवलं, इथे काही कमी नाचता का? त्यांच्या तालावर नाचतोच की, इथे नाचा, आनंद व्यक्त करा. आता माय मावल्या म्हणत्याल नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. हा ना. त्याला जर चुकून कळलं नाचत होती कीर्तनात तर घरी गेल्या गेल्या सप्ताह घेईल माझा. घरी गेल्या गेल्या म्हणीन लई संतीन आली होती मंडपात तुझ्या अंगात, तू ये घरी तुझी महाराजीन काढतो. समाज आहे ग माय तो. लोकांचा बघण्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू वेगळा आहे. जी पोरगी वरातीत पब मध्ये नाचते ती सुशिक्षित आहे, पण जी कीर्तनात नाचते ती मात्र नालायक आहे. ज्या बाईने अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कार, नाती सांभाळून संसार केला ती बाई थोडी कमी शिकली म्हणून लोअर क्लास आहे. जी जरा 2-4 वर्ग जास्त शिकली पण जिला नात्यांचाही आदर करता आला नाही, संस्कृतीही कळली नाही, ती चपल्या घालून चपात्या लाटते पण ती हाय क्लास. सोसायटी समाजाने खतरनाक मेंटेन केली. आणि शेवटी हे कलियुग आहे. इथे ज्या गोष्टीची क्वांटिटी जास्त आहे तिथे क्वालिटी मान्यता देत. सगळ्या लोकांनी मान्य केलं की आम्ही करतोच,
चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात. हा असा बुद्धिमत्तेचा समाज आहे. हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? बसलेले बरं, एका साध्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्हाला धरून आणलंय का बळजुबरीने आलाय? दोन्हीचा अर्थ एकच होता. धरून आणलं काय बळजुबरीने गेलं काय, दोन्हीचा अर्थ. थोडं विचारही करत जा रे, काय बोलतोय महाराज त्याचं, हे की नाही? बरं, बळजुबरीने आणलंय का मर्जीने आलात? मर्जीने आलात ना, स्वतःच्या मर्जीने आलात. मग तसं बसा, बोलत जा. नाही, काही काही माणसं मुद्दाम करतात. त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन जरा मित्राला म्हणणार, लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला ज्ञान शिकवित होती, येड्यात काढीत होती आपल्याला. बघत होतो, निस्ता बसलो होतो, हसलो नाही बोललो नाही. ऍटिट्यूड कशाशी खाता, काय करावं असं काही नाही पण रे आपल्याकडे. 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. विनोद नाहीये हा, नॉट अ जोक. तुलसीरामांमध्ये वर्णन आहे, रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलो. मंगळवेढाकर सोपं सांगते, रावणाची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येतंय. किती चौकट? अशा 7 कोटी चौकटी ज्याच्या घराला आहेत. फक्त चौकटी सांगते मी, भिंती नाही. चौकट कळतीये ना? अशी अख्खी लंका सोन्याची. लंका कोणाची? भिका पाटलाची. अरे मग लंका कोणाची? लंका रावणाची नाही, लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे, रावणाचं नाही. आपण लंकेची पार्वती म्हणतो बघा. लंका निर्माण केली ती महादेवानं, प्रभू शिवानं. पण लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय, कारण रावण जातीने ब्राह्मण आहे. म्हणून तर जनक राजाचं ज्यावेळेस सीतामाईचं स्वयंवर घडलं गेलं, त्यावेळेस रावणही स्वयंवराला आलाच होता की. पण तिथे क्षत्रियासाठी निमंत्रण होतं, ब्राह्मणांसाठी तिथे कोण होते? शूरवीर होते, क्षत्रिय होते. मग हे क्षत्रिय नव्हते, हे जातीने ब्राह्मण गेले आणि म्हणाले जनक राजाला, जनका आधी कन्या देता का आधी धनु देता? राशीनुसार ज्या आपल्या राशी आहेत त्या राशीमध्ये पहिलं कन्या राश येते आणि नंतर धनुरास येते. त्यावेळेस जनक राजा रावणाला म्हणाले, नक्षत्रही कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहात कारण तुम्ही ब्राह्मण आहात, पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहात. मी त्याच व्यक्तीला माझी मुलगी देणार जो परिपूर्ण पुरुषोत्तम असेल. ते प्रभू रामचंद्र होते. प्रभू रामचंद्र हे परिपूर्ण पुरुषोत्तम आहेत, लक्षात ठेवा. त्यांच्याकडे कुठलाच गुण नाही, असं 4ही पुरुषार्थ साधणारं व्यक्तिमत्व प्रभू रामचंद्र. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. तुम्ही म्हणसाल कसा? लढले ते धर्मासाठी. लक्षात ठेवा, लढले ते धर्मासाठी. पैसेही कमी. अयोध्येचे राजे होते, सोपे होते का? चला, काम म्हणाल तर एक पत्नी. कसे होते? एक पत्नी, एक वचनी. त्याच्यामुळं कामही ज्यांना नाडता आला. आणि एवढं सगळं केल्यावर जो प्रभू रामचंद्राचा अवतार महाविष्णूचा, त्यांना मोक्षाचं काय? पायाशी आहे ना तो. आणि पुरुषार्थ साधत जा. धर्मासाठी जगता आलं पाहिजे आणि धर्मासाठी मरताही आलं पाहिजे. अरे नाही जगता आलं धर्मासाठी तरी चालेल, पण ज्याला धर्मासाठी मरताही आलं ना, तो पुरुषार्थ साधला जातो ज्याला धर्म टिकवता आलं. सगळ्यात मोठा पुरुषार्थ धर्म आहे. पहिला पुरुषार्थ धर्मच आहे. धर्माचे पालन करणे पहिला आहे. संतांनी सांभाळला, आपल्यालाही सांभाळता आला पाहिजे. आणि आपण अशा मातीत जन्माला आलो, दगडालाही देव करायची ताकद ज्यात आहे ना, त्याला हिंदू म्हणायचं एवढं सामर्थ्य आपल्या धर्मात आहे. प्रामुख्याने सांगायचं रे, टू बी अ प्राऊड हिंदू. सामर्थ्याने सांगायचं हिंदू आहे. लावतो कपाळाला गंध, घालतो गळ्यात माळ, मानतो विठ्ठलाला, अरे करतो आई बापाची सेवा. आहे कोणाचा तरी वरद हस्त म्हणून जगतो, कोणाची तरी कृपा आहे म्हणून आयुष्य परिपूर्ण आहे माझं. मला चाकर म्हणून घ्यायला लाज वाटत, कारण माझा मालक फार मोठ्या मनाचा. माझा मालक मला दास जरी केलं तरी अधिकार मात्र मालकाचेच देतो. नो हे सारिता, तो वेगळं करतच नाहीये मला. एवढं फार सामर्थ्य रे आपल्या मातीत, फार. आणि मी कौतुकानं नाही, स्वाभिमानानं सांगेल. माझ्या हिंदू धर्मातलं ज्ञानोबा तुकोबाला मानणारं शेतकऱ्याचं पोरग मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली तरी तो तिला तिच्या आई वडिलापर्यंत सुरक्षित पोहोचवणार एवढे संस्कार माझ्या धर्माचे, माझ्या धर्मावर. आणि असावेच. 100 एखादा वाईट निघाला म्हणून तुम्ही 99 पोरांना नावं ठेवू शकत? आजही आमची शेतकऱ्याची पोरं आई बापाच्या स्वप्नासाठी देहपणाला लावतात.
व्यवसाय करायला मागं पुढं बघत नाही. अरे पानाची टपरी, वडापावचा गाडा, लोकांच्या दुकानात हाताखाली काम करेल, पण पैसा कमावणार, मोठी स्वप्न बघणार आणि बघायचंच, पैसा कमवायचाच. परमार्थ नंतर. हे जग आहे. इथं नोकरी सरकारी असली ना, पोरगा किती बी ढोलान किती बी काळा भंगार असू द्या, त्याला बायको नाजूक आणि गोरीच भेटती. पैसा आहे ना बाई. आणि तुम्ही किती गुड लुकिंग, हँडसम, जॉलाईन, सिक्स पॅक असे किती असले ना, आणि खिशात दमडी नसली ना, तुम्हाला भिकाऱ्या पुरीला सुद्धा म्हणावं लागतं, वैवन की तू तरी वैवन की. ते भिकारी अवस्था करून घेत जाऊ नका. बहीण म्हणून तुमच्या नजरेत नजर घालून सांगते, छत्रपती शिवरायांचे वंशज आहेत आपण. आपण पैशासाठी कोणाच्या चरणी मस्तक ठेवायचं नाही आणि पैशामुळे कोणाला नतमस्तक व्हायचं नाही. अरे एवढा पैसा कमवायचा, दुनिया झुकतीये झुकानेवाला. अरे मी सांगते ना, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं. माहित असेल तुम्हाला, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूंचं. जर तुम्ही औरंगजेबाच्या संपत्तीचा विचार केला दादा, तर औरंगजेबाच्या संपत्तीनुसार अखंड हिंदुस्थान त्याच्या संपत्तीचा फक्त 1/3 भाग होता. अखंड हिंदुस्थान, दख्खन नाही, फक्त अखंड हिंदुस्थान औरंगजेबाच्या संपत्तीचा 1/3 भाग होता.